सन्माननीय ॲडव्होकेट सुभाष भाऊ राऊत यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय सुभाष भाऊ. 2 मिनिटात आवाज चालू होईल. तिकडे 2 मिनिटं फक्त थांबा. 2 मिनिटं. 2 मिनिटात आवाज चालू होईल. आज अखिल भारतीय महात्मा फुले हॅलो हॅलो चेक 1 हॅलो 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 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला तुमचे आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान ओबीसीचे तारणार आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठावर माजी मंत्री या जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय धनुभाऊ देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. व्यासपीठावर या ठिकाणी ओबीसी चळवळीत काम करणारे आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार ज्यांनी सातत्याने साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन ओबीसी चळवळ मोठी केली असे आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर कांबळे साहेब असतील, धोंडे साहेब असतील, हके साहेब असतील, शब्बीर अन्सारी साहेब आजारी असताना देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. या सर्व मान्यवरांचं आणि ओबीसी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज ओबीसी महामेळावा घेण्यामागची भूमिका आपली जो 2 तारखेला GR निघाला होता, जो GR हैदराबाद गॅजेट, त्या गॅजेटमुळे आज ओबीसी समाज अडचणीत आलेला आहे. ओबीसीचं शैक्षणिक आरक्षण केलंय, सामाजिक आरक्षण केलंय आणि राजकीय तर गेलंच गेलं या ठिकाणी. म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांनी एक भूमिका घेतली आणि या गॅजेटला विरोध करण्यासाठी 5 रिट याचिका दाखल केलेल्या आहेत. आज या ठिकाणी पुढची दिशा आणि दशा काय ठरवायची आपल्याला हे ठरवण्यासाठी या व्यासपीठावर सर्व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहिलेली आहेत. आज या ठिकाणी सांगतो, जे पद्धतीने बोगस कुणबी नोंदी निघत आहेत, आज काही लातूर असेल, धनुभाऊ आपल्या जिल्ह्यात पण काही ठिकाणी सकाळी 10 वाजता अर्ज दाखल करायचा आणि 5 वाजता सर्टिफिकेट घ्यायचं, ही जी हुकुमशाही चाललेली आहे ही हुकुमशाही तुम्हाला आम्हाला बंद करावं लागेल यावेळेस. त्यामुळे ताकदीने आपल्याला यांच्यासोबत उभं टाकायचं आहे. आदरणीय भुजबळ साहेब गेली 40 वर्ष ओबीसी समाजासाठी काम करतात. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी म्हणून भुजबळ साहेबांनी लढा दिला. मंडल आयोगाची अंमलबजावणी करून घेतली आणि कुठंतरी आपल्या पदरात आता काहीतरी पडत होतं. परंतु या शेजारी बसलेले उपोषणकर्ते आपले, ज्यांना बुद्धीची अक्कल नाही, कीव नाही, त्यांना किंमत नाही, असे 2 वर्षापूर्वी त्यांनी जे सुरू केलेलं उपोषण, जातीमध्ये माणूस ठेवला नाही. त्यांनी मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावायचं काम त्यांनी केलं. आपल्या नेत्यांना शिव्या देण्याचं काम केलं. आणि आज 2 वर्ष झालं साहेब, या बीड जिल्ह्यामध्ये आज काळा दिवस म्हणला तरी चालेल, कारण की बीड शहर पूर्ण जाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी आमदाराचे घर जाळले, स्वतः माझ्या देखील या ठिकाणी हॉटेल जाळलं, घर जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु साहेब तुम्ही त्यावेळेस धावून आलात, सगळ्यांच्या घरी गेलात, तुम्ही त्यावेळेस जात पाहिली नाही कोणतं घर जाळले कुणाचं ती. या आमदार प्रकाश सोळुंके ज्याला नीट बसता येत नाही, उठता येत नाही, वय नाही त्याचा, आता आमदारकीचं पुतण्याला आमदारकी द्यायला पाहिजे होती त्याने, पुतण्याची आमदारकी सोडून घेतली. आणि आज काय म्हणतो तर भुजबळ साहेब आज बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद करायला आलेत. आणि भुजबळ साहेब हे जातीवाद करून ओबीसीला भडकावत आहेत आणि मराठ्यांच्या आगावर टाकतात. हे काल बोललाय तो. या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्याला, अशा माणसाला आपल्याला भविष्यात धडा शिकवावा लागेल. भाऊ तुम्ही जर त्यावेळेस थोडा कानाडोळा केला असता तर हा सभागृहात दिसला नसता त्यावेळेस. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला जो ओरिजिनल ओबीसी असेल त्याला आपण या ठिकाणी उमेदवारी सर्व पक्षांनी द्यावी. जो देणार नाही, ज्या बोगस कुणब्याला देईल
त्याला आम्ही पाळल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत. ही शपथ तुम्हाला आम्हाला घ्यायची आहे. मी जास्त बोलणार नाही, मान्यवर जास्त असल्यामुळं मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.